इथं तुमचा हात घसरला तर भाई तुमचा खेळ खाल्लास. जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणा द ट्रॅव्हलर. आणि आपण आलो आज घनगडाकडे. आज सुट्टीचा दिवस होता, म्हटलं कुठं जाऊ, तर आपण आता येऊन थांबलो एकोली गावामध्ये, जिथून आपला फक्त 1 तासाचा ट्रेक असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला घनगडला कसं यायचं, कुठं गाडी पार्क करायची, काय त्यासाठी चार्जेस आहेत का, ते सर्व माहिती आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. तर चला मंडळी, आता जाऊया डायरेक्ट घनगड पाहण्यासाठी. पहाटे 4 वाजता सुमारास आपण निघलो होतो, तर 4:45 पर्यंत चांदणी चौकात पोहोचलो. आपलं गँग सगळं 7 लोकांचं होतं, तर आपल्याला ताम्हिणी घाटात पोहोचता सकाळ झाले होतेच. तुम्ही बघताय मंडळी, आता सकाळी लवकर गेल्यामुळे ताम्हिणी घाटात काही गर्दीच नव्हती. आणि आपल्याला सूर्यदेवानं दर्शन ताम्हिणी घाटात झालं. सकाळचा नजर असला कडक होता ना भाई, आणि त्यात आपली गाडी अरा बाप विषयच नाही, 1 नंबर दिसत होता विषय. मग काय जाताना थोडंसं फोटो वगैरे घेतले तर काढून म्हणलं जरा नियोजन 1 नंबर आहे, इथलं फोटो काढावा. दिसायला असलं भारी वातावरण झालं होतं, खालूच वाटत नव्हतं तिथनं. मग काय म्हणलं चला गाड्यांनो, कसं तर निघाणार, तर तिथं लेट होऊन जायला गाड्यावर, कारण सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दीचा काय तिथं गोंगाट असेल. तुम्ही बघताय असला वातावरण कडक होतं, काही रायडर असलं सनाट चालू होते ना, तर तुम्ही बघू शकता ह्या वेळेस आहे ना, जर पावसाला लेट झाल्यामुळं तिथं काही पाणी नसते ना, तर या वेळेस पाणी नाहीये. नंतर लास्ट टाइमला इथं भरपूर पाणी होतं. आता नॉर्मल पाऊस चालू झालाय, थोडं थोडं पाणी दिसतंय आपल्या इकडं. चला आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. गाईज, इथं तुम्ही बघू शकता, हे आहे कुंडलिका व्हॅली. कुंडलिका व्हॅलीचा इथं तुम्हाला थोड्या दिवसानं 100 रुपये तिकीट लागतील, नाही का. आता सध्या तर काय बंद आहे, पाऊस नसल्यामुळे ना यावेळेस भरपूर सगळं व्यवस्थित दिसत नाही, धुकं वगैरे. पण नॉर्मल आता दिसायला लागले, थोडा थोडा हळूहळू पाऊस चालू व्हायला लागलाय, त्याच्यामुळे आता वातावरण 1 नंबर क्लीन होईल. रोड आहे ना जरा इंटरनॅशनल लेवलचा रोड आहे, त्यामुळे येताना जरा गाडीचं जरा व्यवस्थित घेऊन या. जरा खटरा गाड असेल तर त्यांचं पार्ट अटॅक निघून पडते ना. तुम्ही माझ्या पुढे बघत असाल की खतरनाक प्लेअर घेऊन आलाय गाडी, खडखड आवाज येतो बघा तिकडं. पण ठीक आहे, आता काय केळला केळ वन असेल सीताफळ म्हणून चालवून घेवतं. सकाळ गाईच, आता आपण येऊन थांबलो भांबर्डे गाव, नाही भांबर्डे नाही, हे एकोले गाव आहे. इथं तुम्ही पार्किंग वगैरे करू शकताय. आपण मस्त झाडाखाली गाडी लावली इथं काही टेन्शन नाही. पावसाची शक्यता आहे जर थोडीफार. इथं नाश्ता वगैरे करू शकतो मी, आणि इथून फक्त एक साधारणतः 40 ते 50 मिनिटामध्ये तुम्ही जाऊ शकता. वरी तुम्हाला बुरुज दिसत असेल, झेंडा पण दिसत असेल, तर जायचंय. आपलं गँग इथं रेडी झालंय. साधारणतः आपले 4-5 लोक आहेत, बिस्किट पुढे घ्यायला गेलेत. तर आता जाऊ वरी आणि पूर्ण गडाची माहिती घेऊ. तर मंडळी, इथं तुम्हाला एवढे प्राणी दिसतात: वाघ, बिबट्या, ससा, भेकर, लांडगा, हरिण, शेकरू, मोर, सायाळ, वानर, घोरपड, तरस, पिसारा, रानडुक्कर. तर तुम्हाला या जनावरांपासून वाचण्यासाठी एक हातात काठी घेणं गरजेचे, नाहीतर ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. तर आपली गँग आता पुढे गेले आणि आपण एका तासामध्ये त्या गडाच्या वरती जाऊ. गडाकडे जाणारा हा रस्ता आहे, इथं बघू शकताय. इथं आता दोन्ही साईडने जंगल आहे. तुम्हाला इथं आल्यात नंतर पक्ष्यांचे, प्राण्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला भेटतील. गडाचा इतिहास बघायचा झाला तर हा जुना किल्ला आहे. हा किल्ला विशेषतः व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी आणि कैद्यांना आणण्यासाठी, इथं ठेवण्यासाठी होत होता वापर. गडाकडे जाताना आपल्याला इथं विविध अशा रेखीव केलेल्या मूर्त्या दिसतील. मूर्त्या नाही, तिथं त्यांनी असं सांगितलंय की जे लोक युद्ध करत असताना मरण पावले त्यांचे हे बनवलेले आहेत. इथं असं लिहिलेलं आहे. इथं आपल्याला शंकरांची पिंडी दिसते. पावसाळ्याचं वातावरण 1 नंबर असते बघायला, पण सध्या आता पाऊस नाही, त्याच्यामुळं काही तर एवढं विशेष नाहीये. यावर्षी जरा पावसानं थोडंसं विश्रांती दिली, त्याच्यामुळं थोडंसं
वेगळं वातावरण बघायला. भर पावसाळ्यात या किल्ल्याकडे जाणं थोडं रिस्कीच आहे, कारण रस्ता एकच आहे जाण्यासाठी आणि पूर्ण कडेनं जंगल आहे. जर जास्त पाऊस आला तर इथं धोका. घनगडावरती आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस इथले 2 पॉइंट असले खतरनाक आहेत ना. जो तुम्ही समोर बघताय तो इथं उभा राहून तुम्ही कडक फोटो काढू शकता, पण तिथं भरपूर रिस्क आहे बाई. खाली बघितलं तर डोळे डायरेक्ट गरगर फिरतात. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या रिस्कवर फोटो काढा. जेवढं दिसतं तो सोपा हा विषय नाहीये. त्याच्यामुळे जरा थोडंसं सांभाळून जावं, कारण आपला एकच जीवन आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित जगायचं, आगाऊ उद्योग नाही करायचे. आता जरा उन्हाचा पहर व्हायला लागलाय आणि ही तुम्हाला दिसते दरवाजा आहे हा. इथून हळूहळू गडाचा जो भाग आहे तो आपल्याला दिसायला चालू होतो. आता इथं तुम्ही बघू शकताय, इथून शत्रूला आत येऊ नये म्हणून साईडनं डायरेक्ट तेल ओतायचं सिस्टम ठेवलेले. इथं पहिले पहारेकरी थांबायचे. जर कोणी शत्रू आले तर याच्यातून तुम्ही इथं बघू शकताय, मारा करू शकता. याच्यातून तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला वरती जाण्यासाठी इथं एक शिड्या दिसतील. या शिड्यांच्या सहाय्याने तुम्हाला वरती जावं लागेल. आणि हे आपल्यासोबत आलेले गँग आहेत, आपल्या जिमचे मित्र आहेत. आपला डॉन, तेजस, ट्रेनर. आणि तुम्हाला वरतून दिसणार आहे पांढर शुभ्र आकाश आणि त्याच्या खालचा हा परिसर. पाऊस नसल्यामुळं सध्या जमिनीवरती काही जास्त दिसत नाही हिरवळ. वरती आपण आता शिडीच्या सहाय्याने चढणार आहोत. थोडा रिस्क आहे, पण चला. तिथं तुम्हाला पाण्याचं पण टाकी दिसेल. जुन्या काळात या गडावरती ना पाणी प्यायचं टेन्शनच नसेल. तिकडे बघा तिकडे टाकी येतं. तिथे असले रस्ता खतरनाक आहे. तिथं तुमचा हात घसरला तर भाई तुमचा खेळ खाल्लास. ओम या मायेनं सोहाचं डायरेक्ट. त्याच्यामुळे इथनं व्यवस्थित या. इथं तुम्हाला जागोजाग पाण्यात टाक्या दिसतील गडावरती आल्यानंतर. बघू शकताय इथं पण आता अजून पण पाणी शिल्लक आहे. पाणी गहाण आहे. हा गडाचा दुसरा दरवाजा लागतो. सध्या गडाचा जरा पडझड व्हायला लागले. इथं नीटनेटकं केलंय पायऱ्यावरती, तुम्ही बघू शकताय. शत्रू इथं येऊ शकतच नाही. जरी आला तरी त्याला सुट्टी नाही. तर आता चला वरती जाऊया आणि वरचा परिसर आपण पाहूया. उन्हाचं चटकेलाच बसायला लागले आता. बापरे. जुन्या काळातली शौचालय कशी असायची तुम्ही इथं बघू शकता. बराचसा भाग आता पडत आहे गडकिल्ल्यांचा. हा तुम्ही जो परिसर बघताय हा रासदरेचा परिसर आहे. पण आता इथं काही राहिलेलं नाही. बऱ्यापैकी अवशेष सगळे पडलेले आहेत. पूर्वजांचे आपल्या रक्त जे सांडले त्याचं हे निशाण आहे. पूर्ण परिसर तुम्हाला दिसत असेल. घनगडावरून तुम्हाला एकोलो व्हॅली, तैलाबैला आणि बाकीचा परिसर दिसल. इथून लोणावळा जवळ असल्यामुळे विसापूर वगैरे पण ते किल्ले बाजूला दिसतात. पण आता थोडासा पाऊस कमी असल्यामुळे ना इथं थोडीशी पावसाचे जे म्हणजे धबधबा वगैरे जे दिसत नाहीत. नाहीतर इथं ना एक नंबर वातावरण असतं बघण्यासाठी. सध्या पावसानं जरा धोका केलाय. आपण घनगडावरती आलो होतो. आपल्याला असं बोर्ड लावलेला दिसतो, कारण साधारणतः 350+ वर्ष झाल्यामुळं इथल्या बुरुजांची अवस्था खूप दयनीय झाली.
तर मंडळी आपला आता गड पूर्ण पाहून झालेला आहे आणि आता खाली उतरायचा कार्यक्रम चालू झालाय. ही आपली गँग आहे. साधारणतः आम्ही 7 लोक आहेत. आता लोहगावरून आलेत आपली गँग. सचिन डॉन पण आहे आपल्या सोबत, जिमचे ट्रेनर. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.